जेव्हा त्यांनी प्रवेश केला बीजेपी मध्ये, खरं तर ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांनी जावं न जावं, काय करावं, हा व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यांनी काय करावं हे त्यांनी ठरवावं. पण त्याच्यानंतर एक 2-3 दिवस मी घरात बघत होते, आजूबाजूच्या 20-25 गावातले लोक रोज गुरुजींकडे यायचे, बोलायचे, बैठक असायची यांची. त्यांचं मत असं होतं की गुरुजी तुम्ही आणि मामानी हे सगळं घडवलंय, तुम्हाला निस्तारावं लागतं. मग ते कसं निस्तारायचं ते तुम्ही ठरवा, कारण तो माणूस तुम्ही पोचवला होता. आमचा जो भाग आहे तो स्वर्गीय भारतनाना भालकेंच्या मतावर चालणारा आहे. आणि माझे सासरे दौलतराव माने हे 2009 पासून त्यांच्या सेवेत होते. ते असतील पैशाने श्रीमंत. गोरगरीब जनता दादा पैशाला मानत नाही, पैसा म्हणजे सर्वस्व नाही. आम्ही माणुसकीनं खूप मोठं आहोत, जनतेचा प्रतिसाद आहे. माणसांना माणुसकीची हाक पाहिजे असते. आम्ही इथंच गावाकडेच राहतो आणि ते पुण्याला असतात. आम्ही 24 तास लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध राहू. आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना माहित आहे ना बाबा, आम्ही इथंच त्याच्या उशा पायथ्याला राहतो, हाक मारली तरी आम्ही हजर राहू शकतो. गावातून जात असताना रस्ते इतके खराब आहेत की गाडी रस्त्यातून चाललीये का खड्ड्यातून चाललीये कळत नाहीये. आपल्या योजना लेकीचे झाड ही योजना मुंबईपर्यंत पोहोचवली, जी की सुरुवातच मुळात मरवड्यातून झाली. म्हणजे लेकीचे झाड ही एकच उपक्रम मी सांगत नाही, असे कितीतरी उपक्रमांची सुरुवात ही मरवड्यात होती. इथली लढाई जर गरिबी विरुद्ध श्रीमंत असेल तर इथले लोक गरिबाच्या पाठीमागे नेहमी राहतील. पैशाच्या श्रीमंतीपेक्षा पण दादा माणुसकीची श्रीमंती नक्की जिंकेल. बघा. नमस्कार, मी अविनाश, महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. दर्शको, जिल्हा परिषदेच्या निवडणुकाची रणधुमाळी सुरू आहे, उमेदवारांचा प्रचार सुरू आहे आणि त्या प्रचारामध्येच आपण उमेदवारांना भेटतोय, त्यांच्याशी संवाद साधतोय. आता देखील मी मंगळवेढा तालुक्यातल्या हुलजंती जिल्हा परिषद गटामधल्या मरोडे पंचायत समितीच्या आणि हुलजंती जिल्हा परिषद गटाच्या ज्या उमेदवार आहेत त्या उमेदवार दोन्ही महिलांसोबत मी इथं बसलोय. माझ्यासोबत उन्नतीताई सुरेश पवार गुरुजींची मंडळी आहेत. खरं तर त्या मरोडे गटातून पंचायत समितीला उभे आहेत आणि माझ्या पलीकडे जयश्रीताई महेश माने आहेत. खरं तर त्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार म्हणून दौला मामांची सून या निवडणुकीच्या मैदानामध्ये आहे. खरं तर दोघीही तशा अर्थानं शांत स्वभावाच्या आहेत, पण प्रचारामध्ये मात्र मी मगाशी बघितलं तर लोकांचा तुम्हाला चांगल्या प्रतिसाद मिळतोय. मला सांगा जयश्रीताई, तुम्ही पहिल्यांदाच लोकांच्या समोर, तुमच्या घराला तशा अर्थानं तसा वारसा आहे, लोकांचं येणं जाणं, राबता, तुम्ही शिक्षिका आहात, त्यामुळे तुमचं ते सगळं बरोबर आहे. पण जयश्रीताई मात्र आमच्या तशा अर्थानं शांत आहेत आणि दौला मामांचा इतक्या वर्षाचा वारसा आहे, 30-35 वर्ष झालं. मी मध्ये त्यांची मुलाखत घेतली, त्यांनी सांगितलं की आम्ही इथल्या भारतनानांच्या सोबत, त्याच्या अगोदर देखील इथल्या स्थानिक राजकारणामध्ये सहभागी आहोत. दौला मामाची सून म्हणून, राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणून, भारत भालके गटाचे उमेदवार म्हणून तुम्ही लोकात जाता, जयश्रीताई कशाबद्दलचा प्रतिसाद आहे? लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. हो, लोक म्हणतात की आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. माझे सासरे दौलतराव माने हे राजकारणाच्या माध्यमातून समाजकार्य करतात. हो, आणि ते जनतेच्या सेवेसाठी, कल्याणासाठी सतत झटत राहतात. लोक समस्या सांगतात की आम्हाला पाण्याची कमतरता आहे, आरोग्य सेवा अपुरे आहेत, पाण्याची टंचाई आहे, रस्ते व्यवस्थित नाहीत, हे सगळं सांगतात आम्हाला. ताई, तुम्ही ह्या प्रचारामध्ये तशा अर्थानं आहात. आता जयश्रीताईंचं समजू शकतो, त्या काही राजकारणामध्ये परंपरेनं इथं नाहीत, उमेदवार म्हणून त्या तशा अर्थानं नवीन आहेत, पण तुमच्या घरामध्ये मात्र कायम लोकांचा राबता राहिलाय. वेगवेगळ्या सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मला वाटतं जो इथं मरोडे फेस्टिवल भरवला जातो, सुरेश पवार हे नाव इथं शिक्षक संघटनेच्या माध्यमातून आहेच, परंतु एक फरडा वक्ता, इथं लोकांचे प्रश्न मांडणारा, आक्रमकपणानं मांडणी करणारा असा व्यक्ती म्हणून खरं तुमच्या मिस्टरांची ओळख आहे. तुम्ही त्यांच्यासोबत प्रचाराला फिरता, ह्या गटाची परिस्थिती काय, लोक काय बोलतायत आणि कशाबद्दल रिस्पॉन्स मिळतो? गटाची परिस्थिती म्हणाल तर जेव्हा ज्या गावांमध्ये आम्ही जातोय, आतापर्यंत एक 4 ते 5 दिवस झाला आम्ही रोज एका गावाचा गावभेट दौरा करतोय. गावातून जात असताना रस्ते इतके खराब आहेत की गाडी रस्त्यातून चाललीये का खड्ड्यातून चाललीये कळत नाहीये. त्याचबरोबर ज्या घरांमध्ये जातो तिथं त्या लोक सांगतात की बाबा आमच्याकडे लाईटची व्यवस्था नाही व्यवस्थित, संध्याकाळच्या वेळेला आम्हाला शेतामळ्यात दारं धरायला जायला लागते, त्या ठिकाणी आम्हाला समस्या निर्माण होतीये. लाईटची व्यवस्था असावी, रस्ते व्यवस्थित असावेत. काही ठिकाणी तर आतमध्ये असं उतरून जाताना तो दगड असा पाय खालवर पडतो का काय माणूस, मग वयस्कर माणसं त्या रस्त्याने कशी जात असतील असा एक छोटासा विचार माझ्या मनातून येऊन गेलाय. खरं तर दादा तुम्हाला सांगायचं झालं तर 1972च्या काळापासून माझे सासरे सोसायटी सेक्रेटरी होते
1972च्या काळामध्ये जवळजवळ 20 ट्रक धान्य त्यांनी गोरगरिबांना, भलं त्या माणसाकडे पैसा असो नसो, एक सामाजिक कार्य आम्ही त्या काळापासून करत आलेलो आहे. तुझ्याकडे पैसा आहे नाही, तुला पायलीभर ज्वारी पाहिजे घेऊन जा, तुझ्याकडे आले तर दे, नाही आले तरी पण राहू दे, पण तो जगला पाहिजे, कारण तो काळच तसा होता. बरोबर. तेव्हापासून माझे सासरे सामाजिक कार्य करत आलेले आहेत. त्याचबरोबर माझे दीर सध्या ग्रामपंचायतमध्ये जवळजवळ 10 वर्ष ते काम करतायत सदस्य म्हणून. माझ्या सासूबाईंनीही 5 वर्ष ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलेलं आहे. आणि या सगळ्यांच्या बरोबर गुरुजी तुम्हाला तर माहितच आहे, 25 ते 30 वर्ष ते सामाजिक कार्य करत आहेत. म्हणजे कुठेही असो, अगदी मंगळवेढा तालुका असो, सोलापूर जिल्हा, महाराष्ट्रापर्यंत त्या माणसाचं नाव झालंय. मग ते त्यांनी केलेल्या कार्यामुळे आहे. मरवडे फेस्टिवल असेल, जवळजवळ 217 ते 250 मुलींची आम्ही लग्न लावून दिलेली आहे. जणू काही त्या आमच्याच मुली आहेत असं म्हणायला हरकत नाही की आम्हाला 250 जावई आले. त्याचबरोबर वक्तृत्व स्पर्धा असतील, त्या स्पर्धांमध्ये सुषमाताई अंधारेंसारख्या वक्त्या ह्या मरवड्याच्या स्टेजवर घडून गेलेल्या आहेत. त्याचबरोबर लेकीची झाडासारखी संकल्पना तुमच्या कानापर्यंत आलंच असेल की आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर आपल्या योजना लेकीचे झाड ही योजना मुंबईपर्यंत पोहोचवली, जी की सुरुवातच मुळात मरवड्यातून झाली. म्हणजे लेकीचे झाड ही एकच उपक्रम मी सांगत नाही, असे कितीतरी उपक्रमांची सुरुवात ही मरवड्यात होती अगोदर. आणि खरं तर तेच मरवडं मला वाटतं उद्याच्या निवडणुकीचं देखील केंद्रबिंदू असणार आहे. खरं तर समोर जे उमेदवार आता पलीकडे गेलेत, तुम्ही काही राजकीय टीका करणारी मंडळी नाही, परंतु त्या दुधाळ शेट्यांना असं म्हणतात इथले लोक की सुरेश पवार गुरुजी आणि त्यांचेच असते दौला मामा, या 2 माणसांनी या भागामध्ये भरपूर फिरवलं. पण ऐन वेळा ते आमदारांकडे गेले, मग ऐन वेळा उमेदवार तुमच्याकडे आल्या. हे कुटुंब म्हणून तुम्ही बॅकला कसं बघत होता सगळ्या गोष्टी, किंवा ह्याच्याबद्दल काय चर्चा होती लोकांमध्ये? नाही, जेव्हा त्यांनी प्रवेश केला बीजेपी मध्ये, खरं तर ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांनी जावं न जावं, काय करावं, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यांनी काय करावं हे त्यांनी ठरवावं. पण त्याच्यानंतर एक 2-3 दिवस मी घरात बघत होते, आजूबाजूच्या 20-25 गावातले लोक रोज गुरुजींकडे यायचे, बोलायचे, बैठक असायची यांची. मी आपलं चहा पाणी करत करत कानावर पडणारी वाक्य ऐकायची. खरं तर पडद्यामागचा कलाकार आहे मी, असं म्हणायला काय हरकत नाही. आणि जेव्हा जेव्हा त्यांची बोलणी ऐकली की प्रत्येकाचं येणाऱ्या माणसांचं 10-5 जेवढे येतील त्यांचं मत असं होतं की गुरुजी तुम्ही आणि मामानी हे सगळं घडवलंय, तुम्हाला निस्तारावं लागलं. मग ते कसं निस्तारायचं ते तुमचं तुम्ही ठरवा, कारण तो माणूस तुम्ही पोचवला होता. कारण ह्या आजूबाजूच्या 5-25 गावामध्ये पवार गुरुजी हे गाव नाव नव्यानं सांगावं लागत नव्हतं, पण समोरचे जे उमेदवार आपल्याकडून गेले त्यांचं नाव मात्र नव्यानं तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं होतं. पण अचानक ते तिकडे गेल्यामुळं लोकांनाही वाटायला लागलं की बाबा ज्या माणसाला यांनी फिरवलं तो अचानक निघून गेला. ती नाराजी लोकांमध्ये दिसते का? हा, ती नाराजी आम्हाला दिसते, कारण आम्ही तळागाळापर्यंत त्यांच्यातलेच राहिलेली माणसं आहे. आम्ही काही खूप मोठी अशी किंवा लोकांच्यापासून खूप लांब त्यांच्या बरोबर जोडले गेलेलो नाही असं नाही. जिथं जिथं जातो तिथं माणसांना नुसता नमस्कार केला तरी ती माणसं आम्हाला ओळखतात की बाबा हा हे पवार गुरुजींचे आहे. खरं. जयश्री करतो, तुमचं शिक्षण काय झालं? माझं MA BEd झालं. MA. आता तुम्ही उच्च शिक्षित आहे. मला सांगा, उद्या इथं जेव्हा एखाद्या कामाच्या संदर्भानं जायचं आहे किंवा तुमच्या सासऱ्यांचा एवढा मोठा वारसा आहे, घरामध्ये काय संस्कार आहेत तुमच्या? सध्या इथं सासरवाडीकडे तुमच्याकडे राबता असतो माणसांचा, येणं जाणं असतं, तिथं घरातली शिकवण कशा पद्धतीची आहे? खरं तर मी एक सर्वसाधारण स्त्री आहे. माझे वडील शेतकरी. जसं म्हणजे लग्न झालं तसं जरा राजकारणाचं कानावर पडत आलेलं आहे. राजकारण म्हणजे घरात शब्द हे कानावर पडत आलेले आहेत. त्याच्यानुसार म्हणजे त्यांचं सामाजिक कार्य सासऱ्यांचं हे सर्व लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. त्यांचं सर्व कार्य प्रत्येक गावामध्ये आहे, म्हणजे सगळे ओळखतात की दौलामाने असे म्हणून सर्व ओळखतात त्यांना. बर. आता ही उद्या काय आता समस्या ताईंनी सांगितल्या, या अडचणी आहेत त्या लोकांच्या समोर, तुम्हाला काय जाणवतं की उद्या तुम्ही सुशिक्षित आहे, तुम्ही दोघी खरं तर तुम्ही शिक्षक आहे, तुम्ही MA BEd असलेले आहेत, दोघी उच्च शिक्षित आहे. उद्या समजा लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्हाला मतदान केलं, काय कामं तुम्ही लोकांची करणार म्हणून आज सांगताय? आम्ही सगळं आरोग्य विषयक असू द्या, शेतीचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न असू द्या, स्त्रियांच्या प्रश्न असू द्या, सर्व अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेन. बचत गटाच्या माध्यमातून
जे काही त्यांना- बायका आमच्यापर्यंत पोहोचवतील हो. त्या समस्यावर निराकरण करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. खरं तर ताई, तुमच्या समोर जे उमेदवार आहेत तशा अर्थानं तुमच्यापेक्षा ते धनदानगे आहेत, श्रीमंत आहेत, पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी राहतात, त्या मानाने तुम्ही तसे तितके सक्षम नाही. कसं निवडणुकीला सामोरं जाणार आहे? हे बघा दादा, ते असतील श्रीमंत, पण आम्हाला जनतेचा प्रतिसाद खूप मोठा आहे. हं. कारण माझी उमेदवारी ही जनतेतून आलेली आहे. हं. आम्ही इथंच गावाकडेच राहतो हं. आणि ते पुण्याला असतात. हम्म, आम्ही 24 तास इथं लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध राहू. हम्म, हम्म. तर हे कसं तुम्ही कसं टॅकल करणार ह्या गोष्टीला, किंवा हे इतका मोठा पुढं धनसंपत्ती तुमच्या कसं जाणार आहे पुढं? गोरगरीब जनता दादा पैशाला म्हणत नाही. हा. पैसा म्हणजे सर्वस्व नाही. हम्म, माणसांना माणुसकीची हाक पाहिजे असते. तुम्ही जेवढं माणसांच्या जवळ जाल, त्यांची कामं कराल, गोरगरिबाची मदत जास्त नसते. हम्म. किरकोळ गोष्टी जरी त्यांच्या भागवल्या बरोबर. तरी ते समाधानी असतात. पैसा, संपत्ती ह्याच्यावरच सगळं इलेक्शन लढवलं जातं असंही नाहीये. आणि राजकारणासाठीच म्हणून माणसानं राजकारणात उतरायचं असं नसतं. समाजातल्या गोरगरिबाला, तळागाळातल्या घटकाला धरून जर आपण पुढे गेलो तर हीच माणसं भविष्यात आपल्याला हातात हात घालून मदतीचा आधार देतात. आता दादा तुम्ही जो जयश्रीताईंना प्रश्न विचारला की बाबा समोरची पार्टी गडगंज आहे, हम्म, तुम्ही त्या मानानं कमी पडताय, तुमचा निभाव कसा लागणार? आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना माहित आहे ना बाबा, आम्ही इथंच त्याच्या उशा पायथ्याला राहतो. हाक मारली तरी आम्ही हजर राहू शकतो. हम्म. जयश्रीताई असतील किंवा आमचा पवार परिवार असेल, त्यांनी कधी जरी हाक मारली तरी आम्ही 24 तास 365 दिवस म्हणलं तरी त्यांच्या मदतीला येऊ शकतो. आजपर्यंत त्याने बघितलेलं आहे. आणि पैशाच्या जोरावरच इलेक्शन होतं, मतदान होतं लोकांचं असं नाही. त्यांच्याबरोबर आमची सामाजिक कार्यातून असेल, इतर जे काही जयंती उत्सव कार्यक्रम असतील त्यातून आमची नाळ जोडलेली आहे. आणि पैशाच्या श्रीमंतीपेक्षा पण दादा माणुसकीची श्रीमंती नक्की जिंकेल बघा. खरं तर आता हे तुम्ही ज्या पद्धतीने लोकांमध्ये जाताय, भावनिक तुमच्या सगळ्यांचं नातं आहे, आणि तुम्ही म्हणाल तसं उशा पायथ्याला तुम्ही राहताय, तुम्ही काही लय लांब राहत नाही. सहज प्रश्न कोणी हाक मारली, कोणी आवाज दिला तर तुम्ही दोघेही सहज उपलब्ध असणारी लोक आहेत. खरं तर तुमच्या समोर पुन्हा एक सगळ्यात मोठं आव्हान जर या निवडणुकीमध्ये काय असेल तर एक बलाढ्य पक्ष येतो भाजप नावाचा. तुम्ही राष्ट्रवादीमध्ये आहात, आता अजितदादांचं निधन झालं, तितकी ताकद त्या पक्षाच्या मागे किती राहील मला माहित नाही. कसं या सगळ्या प्रकरणाकडे कसं पुढे जायचं? ताकद म्हणाल तर तुम्ही ती पैशाची की माणुसकीची, पुन्हा प्रश्न येतो. हम्म, मग मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की आम्ही माणुसकीच्या बाजूने, पैसाच असतो किंवा दादांचंही मत तसंच होतं की बाबांनो तुम्ही काम करा, हम्म, कामाला महत्व देणारा तो माणूस. हम्म, आणि तीच धुरा घेऊन, तोच विकासाचा झेंडा घेऊन आम्हाला दादांच्या पर्यंत पोहोचायचंय, दादांच्या बरोबरीनं काम करायचंय. पण आज दादा नाहीत म्हणून आम्ही काम सोडून देणार नाही. जनतेची ज्या अडचणी असतील आम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न करू. समोर किती जरी बलाढ्य पक्ष असला, पक्ष हा आमदार वगैरे तो त्यांचा वरचा प्रश्न झाला. आम्हाला तळागाळातल्या माणसांबरोबर राहायचंय, बरोबर. आम्हाला कायम त्यांच्या बरोबर राहायचंय. त्यामुळं वरच्या नेत्यांनी कुणी काय केलं किंवा काय आम्हाला ते म्हणजे बघायचंच नाही, किंवा कुणी आरेला कार्य करण्याची पण आमची सवय नाही, किंवा तो अगदी जन्मजातच म्हणा किंवा वारशानं आलेला म्हणा, घरातल्यांच्या पासून म्हणा, तो गुणच नाही. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे फुलजयंती गटामध्ये आजपर्यंत तुम्ही जर बघितलं तर कमळाला हा भाग कधीही स्वीकारत नाही. किती जरी मोठे मातब्बर नेते एकत्र आले तरी भारत नाना असतील किंवा त्यांच्यानंतर आता भगीरथ दादांनी हे कार्य सुरू केलंय, त्यांनाही ह्या भागातली लोक कधीही सोडत नाही, त्यांच्या बरोबरीनच राहतात कायम. त्यामुळं भाजपला किंवा कमळाला ही माणसं कधीही स्वीकारणार नाही. आणि मी एक सांगते दादा, आमचा जो भाग आहे तो स्वर्गीय भारतनाना भालकेंच्या मतावर चालणार आहे. आणि माझे सासरे दौलतराव माने हे 2009 पासून त्यांच्या सेवेत होते आणि आताही ते त्या कुटुंबासोबत आहेत. हो. आणि ही आमची जी जनता आहे ती आमचा साथ कधीच सोडणार नाही. आमची जी जनता आहे ती स्वाभिमानी जनता आहे. इथली लढाई जर गरिबी विरुद्ध श्रीमंत असेल तर इथले लोक गरिबाच्या पाठीमागे नेहमी राहतील. ठीक आहे. तर या दोन उमेदवार आहेत, खरं तर उन्नतीताई आहेत, जयश्रीताई आहेत. तशा अर्थानं तुम्ही जास्त बोलके आहात, त्या तशा अर्थानं कमी बोलके त्या, परंतु दोघींनी मिळून इथल्या लोकांची कामं करावी, सेवा करावी हीच अपेक्षा आहे. तुमच्या दोघींना प्रदीर्घ मोठा वारसा आहे.
समोर एकदमच नौके उमेदवार आहेत. त्यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच पाठीमागची काही वर्षी तर तयारी चालू केली आहे. अर्थात ती तुमच्या सासरे आणि तुमचे मिस्टर तुम्हीच त्यांना लोकांमध्ये नेलं होतं, परंतु तुमच्या दोघींच्याही कुटुंबाला इथं मोठा वारसा आहे. तुमचे सासरे दौलत माने गेल्या अनेक वर्षे इथल्या समाज जीवनामध्ये काम करतायत. सुरेश पवार गुरुजींचं योगदान पूर्ण तालुक्याला माहित आहे. त्यामुळं तुमच्या दोघींच्याही पाठीमागचा जो वारसा आहे तो भक्कम असल्यामुळं लोक तुम्हाला निश्चितपणाने स्वीकारतील. तुम्ही मात्र लोकांच्या सेवेमध्ये जात असताना उद्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवून मतदान केलं तर लोकांच्या कामासाठी धावून जाचाल. राजकारणाच्या पलीकडे लोकांचा विकास करचाल एवढी माफक अपेक्षा देऊन तुमच्या या धावपळीच्या दौऱ्यातून तुम्ही मला वेळ दिला. धन्यवाद. धन्यवाद.